नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या एमपीसी एक्झाम मंत्र या प्लॅटफॉर्मवर. आता आपण थोडं नाव चेंज केलंय, एमपीसी मेड सिम्पलचं आता एमपीसी एक्झाम मंत्र केलंय. त्याविषयी ऑलरेडी आपण खूप चर्चा केलेली आहे आणि या अशा स्वरूपामध्ये आपण खूप दिवसांनी भेटतोय. खरं तर आपण खूप टेलिग्राम लाईव्ह केले होते आणि आज येण्याचा जो हेतू होता तो होता की आता जस्ट काही तासांपूर्वी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या ऍड आलेल्या आहेत आणि त्यातले महत्वाचे काही बदल जे आहेत आणि अभ्यासाचे नियोजन आणि पुढील अभ्यासाची दिशा याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. एक सर्वात प्रथम बघा, जो काय मेन बदल झाला या परीक्षेमध्ये, खरं तर मागच्या वर्षीची जी एक्झाम होती पहिल्यांदाच अशी झाली होती की ग्रुप बी आणि ग्रुप सी ची एक्झाम एकत्र झाली होती, प्रिलिम्स पर्टिक्युलरली. आता त्यांनी काय केलं की कारण पण दिलेत त्यांनी की बाबा कोर्ट कचेऱ्या म्हणा किंवा अजून बाकी कॉम्प्लिकेशन्समुळे वेळ खूप जातोय, त्यामुळे आम्हाला ते सेपरेट करायचं. तर ग्रुप बी आणि ग्रुप सी ची प्रिलिम्स आणि मेन्स आता सेपरेट होणार आहे. तर ग्रुप बी ची जी काही प्रिलिम्स आहे आपली 5 जानेवारीला आणि ग्रुप सी ची 2 फेब्रुवारीला आहे. तर साधारण याविषयी जे काही बदल झाले, महत्वाचा पहिला हा बदल होता, दोघांमध्ये सेपरेशन. अजून जो महत्वाचा बदल सगळ्यांना अपेक्षित होता तो झाला, 1 एक्झाम 1 कट ऑफ इनडायरेक्टली मेन्सला. प्रिलिम्सला तर सरळ स्पष्टच दिले त्यांनी की सगळ्या संवर्गाचे मिळून एकच कट ऑफ लावण्यात येईल, म्हणजे प्रिलिम्सला क्लिअर कट 1 एक्झाम 1 कट ऑफ आहे. मेन्सला फक्त त्यांनी काय केलं की लिस्ट वेगवेगळ्या लागतील, पण त्या लिस्ट लागण्याच्या आधी ते प्रेफरन्सेस तुमच्याकडून घेणार आहेत आणि तिथं स्पष्ट मेन्शन केलं की एकदा भरलेला प्रेफरन्स परत बदल करता येणार नाही. याचा अर्थ तुम्ही जर वर एसआर दिलंय आणि तुम्हाला एसआर मिळालं तर परत तुम्हाला एसटीआय, एसओ, पीएसआय वगैरे घेता येणार नाही, हे स्ट्रिक्टली त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ते अपेक्षितच होतं, कारण खूप सारे कॉम्प्लिकेशन्स त्यामुळे वाढले होते की परत परत आता 6-7 लिस्ट लावायला लागल्यात आयोगाला 2023च्या वेळेस. तर त्या अनुषंगानं हा खूप महत्वाचा बदल आहे की मेन्स मध्ये पण जवळपास इनडायरेक्टली 1 एक्झाम 1 कट ऑफच आहे. प्रेफरन्समुळे समजा जेवढ्या सीट असतील तेवढेच वॅकन्सी, म्हणजे तेवढेच विद्यार्थी पोस्ट घेतील त्या अर्थानं. बरं, म्हणजे तर टोटल मिळून आपल्या समजा 600 जागा आहेत, तर 600 जणांना पोस्ट मिळेल अशी एक सिस्टीम किंवा अशी एक पद्धत आता आयोगानं बनवलेली आहे. त्यासाठी आयोगाचे आभार मानले पाहिजे. दुसरी गोष्ट की डेट दिल्या, परीक्षा कंडक्ट करते, आपल्या मागणीनंतर ती पण आभार मानले पाहिजे. दुसरा जो महत्वाचा भाग आहे जागा वाढचा, तो खरं तर एमपीएससीच्या हातात त्या काही गोष्टी नाही, तो गव्हर्नमेंटचा रोल आहे कम्प्लिटली आणि प्रशासनाचा एक भाग आहे. तर त्याच्याविषयी काय म्हणते, विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे की एवढ्या कमी जागा खूप दिवसानंतर आल्यात. पण फॉर्च्युनेटली एक गोष्ट अशी आहे की जागा वाढू पण शकतात, अर्थातच त्यासाठी तेवढे प्रयत्न केले पाहिजेत. मी याच्या आधी मला वाटतं कुठेतरी सांगितलं होतं की ऑलरेडी ज्या जागा आल्या होत्या त्या फायनान्स मिनिस्टरने अर्ध्या कट केल्या होत्या, परत त्याच्यातून अजून बऱ्याच कमी होऊन आल्यात. तर त्या अर्थानं कुठेतरी प्रयत्न केले तर ते होऊ शकतं. आता दुसरा जो महत्वाचा भाग आहे आपला की अभ्यासाचं नियोजन आणि दिशा. बघा, कंबाईन जी परीक्षा आहे तर तिच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असते ना, अभ्यास हा एक भाग झाला. म्हणजे जेव्हा आपला परीक्षेमध्ये फायनल रिझल्ट दिसतो, म्हणजे आता विशाल शितोळे यांना पीएसआय एक्साइज मिळाली 2023 मध्ये, आता ते दिसतंय ते एक भाग झाला. पण याच्या पाठीमागे जे काही प्रिपरेशन लागतं आणि याच्या पाठीमागे ज्या काही गोष्टी लागतात, तर रिडिंग मध्ये जाऊन अभ्यास करणे, एखादा क्लास लावून कन्सेप्ट समजून घेणे किंवा अजून प्रॅक्टिस क्वेश्चन करून समजून घेणे, म्हणजे अभ्यास हा एक प्रकार झाला. दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय जो असतो तो असतो तुमचा स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग, मॅनेजमेंट आणि त्या 60 मिनिटांमधले छोटे छोटे डिसिजन्स, ज्याला आपण म्हणतो क्विक रॅशनल डिसिजन मेकिंग. हे खूप आणि खूप महत्वाचं असतं. कारण कंबाईनची तयारी करणारे, म्हणजे आपण सिरियस कॅन्डिडेट जर पकडले तर त्यातले मॅक्झिमम मुलांचा अभ्यास 19-20 मध्ये फरक असतो. बाकी जशाला तसा अभ्यास असतो, सगळे तेच सोर्सेस वापरतात, सगळ्यांचा अभ्यास त्या लेवलला असतो. काहीच जणांचे स्कोर चांगले येतात, काही जणांचे येत नाहीत. हा फरक पडतो शेवटी एक्झिक्युशन मध्ये, जेव्हा आपल्या केलेल्या अभ्यासाची आपल्याला अंमलबजावणी करायची असते. जे मी सांगतोय स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग, मॅनेजमेंट आणि त्या 60 मिनिटांमधले छोटे छोटे डिसिजन्स, जे डिसिजन मेकिंग आहे, याच्यामध्ये प्रचंड फरक पडतो. म्हणजे 2023च्या प्रिलिम्सला जर एक सिंपल एक्झाम्पल दिलं असेल ना, ज्या लोकांनी मॅथ रिझनिंग बऱ्यापैकी वेळ देऊन सोडवलं त्यांचा स्कोर आरामात 50+ आला. ज्या लोकांनी मॅथ रिझनिंग शेवटी ठेवलं आणि घाई झालं त्यांना 40 मार्क क्रॉस करणं ही अवघड झालं. मी बोलतोय ऍव्हरेज अभ्यास असणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल. अभ्यासामध्ये फार फरक नाही अशा विद्यार्थ्यांमध्ये कमीत कमी 10 ते 15 मार्कांचा फरक आपल्याला बघायला मिळाला. फक्त एक डिसिजन की मॅथ रिझनिंग परीक्षेच्या 60 मिनिटांमध्ये कधी सोडवायचं आणि त्याला कशा पद्धतीने सोडवायचं, ह्या छोट्याशा गोष्टीवरून एवढा फरक पडू शकतो. त्यामुळं कंबाईन ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल किंवा इतर कुठली परीक्षा असेल, जेव्हा राज्यसेवा मराठी इंग्लिश ग्रामरचा ऑब्जेक्टिव्ह पेपर असेल, तेव्हा हे गणित डोक्यात ठेवलं पाहिजे. अभ्यास हा एक भाग झाला
आणि दुसरा जो महत्वाचा मी सांगितला तो भाग स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग, छोटे छोटे डिसिजन्स आणि मॅनेजमेंट. तर याच्यावर आपण आवश्यक तेवढा भर दिला पाहिजे, त्याच्या पर्टिक्युलरली काम केलं पाहिजे आणि ते रोज थोड्या थोड्या प्रमाणात का होईना आपण ते काम केलं पाहिजे. तर आणि तरच पाहिजे तसा रिझल्ट, पाहिजे तसे मार्क मिळतील. अदरवाईज कितीही अभ्यास करा, कितीही रट्टा मारा, एक सर्टन लेवलच्या वर स्कोअर जाणार नाही. ही गोष्ट एकदम ठामपणे स्वतःला समजून सांगा की रोज मी याच्यावर जर काम केलं तर कुठे जाऊन माझ्या ह्या अभ्यासाला एक वाव मिळणार आहे किंवा या अभ्यासाला एक्सप्रेस करायची संधी मिळणार आहे. अदरवाईज कितीही अभ्यास केला आणि त्या शेवटच्या एक्झिक्युशन मध्ये आपण चांगल्या पद्धतीने मॅनेज नाही केलं की परत तीच गोष्ट होणार आहे. त्यामुळे ही गोष्ट पहिले समजून घ्या. तर मग आता त्या स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग, मॅनेजमेंटसाठी काय करायचं याच्याविषयी मी खूप वेळा खूप व्हिडिओमध्ये बोललोय. परत एकदा तीच गोष्ट सांगतो की रोज झोपायला जायच्या आधी एक प्रश्न स्वतःला विचारा. 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवण्यासाठी मी आज काही नवीन शिकलो का, मी आज नवीन काही केलंय का, मी एखादं कॉम्बिनेशन ट्राय करून बघितलंय का, की मॅथ रिझनिंग मध्ये घेतो, आधी सायन्स घेतो, सायन्स नंतर घेतो, किंवा पेपर सोडवताना काय गोष्टी केल्या पाहिजे, प्रश्न मोठा असेल तर कसा कमी वेळात सोडवला पाहिजे, काही ठिकाणी ऑप्शन्स कसे इलिमिनेट करता आले पाहिजे, उत्तरापर्यंत कसं गेलं पाहिजे. आता लगेच काही लोक इलिमिनेशन आणि हे काही चालत नसतं, कंबाईन मध्ये वेळ भेटत नाही. 100% भेटतो, तुम्हाला फक्त तो प्रॉपरली युटिलाइज करावा लागतो. रँक 2 डॉक्टर प्रीतम सानप यांनी वारंवार त्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं इलिमिनेशन अप्रोच, त्यांनी आपले प्रिलिम्स आणि मेन्सची अप्रोच बॅच केलेली आहे. इव्हन दुसरं एक्झाम्पल आहे विशाल शितोळे यांचं, 67 मार्क सेकंड की नंतर त्यांना होते मागच्या वेळेसच्या कंबाईनच्या प्रिलिम्स मध्ये, आणि त्यांनी स्पष्ट क्रेडिट सगळं आपल्या राईट लॉजिकल अप्रोच ठोकताळे बॅचला दिले. त्यांनी त्यांचे 21 आणि 22चे स्कोर पण सांगितले आणि जी काही 23ची इम्प्रुव्हमेंट झाली त्याचं कारण पण त्यांनी सांगितलं. त्यामुळे ज्यांना हे डिनाय करायचं त्यांना डिनाय करू द्या, ज्यांना खरंच पास व्हायचंय, ज्यांना मार्क वाढवायचे त्यांनी ह्या गोष्टीचा नक्की विचार करा की आपल्याला पेपरमध्ये काय काय गोष्टी केल्या म्हणजे कमी वेळेत जास्त प्रश्न सोडवता येतील, अॅक्युरेटली सोडवता येतील. ह्या गोष्टीचा सारखा विचार करत राहा. रोज एकदा प्रश्न तो विचारला पाहिजे. अजून छोट्या छोट्या गोष्टी आहेत. एक मी युट्यूबला याच्या आधी पण एक शॉर्ट पण टाकली होती, रील 1 मिनिटाची, रील नाही युट्यूब शॉर्ट, आणि एक 5 मिनिटाचा व्हिडिओ पण बनवला होता की परीक्षेमध्ये कमी वेळेत जास्त प्रश्न सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे. ती पंचसूत्री ती पण बघू शकता तुम्ही, मागे तुम्हाला युट्यूब मध्ये तो व्हिडिओ दिसेल. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट असते बघा, बॅलन्सिंग करणं. काय होतं बऱ्याच वेळेला आपल्याला म्हणजे गणित गणित म्हटलं तर नुसतं गणिताचा अभ्यास, विज्ञान विज्ञान विज्ञान, प्रत्येक विषयाला त्याच्या मार्कानुसार आणि तुम्हाला मिळणाऱ्या आउटपुटनुसार वेळ दिला पाहिजे, त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे, हे सगळं बॅलन्स केलं पाहिजे. बऱ्याच वेळेला मी बघितलं काय काय विद्यार्थी एक अटेम्प्ट पुरून त्याचा जातो. एखाद्या अटेम्प्टला नुसतं गणिताचे 2-3 क्लास लावले, रात्रंदिवस गणितच करतोय आणि पेपरमध्ये गणित उशिरा घेतले आणि त्यातले 5-7 सोडवले. वर्षभर केलेली मेहनत वाया गेली. एखादा म्हणतो नाही सायन्सला मार्क पडत नाही, सायन्स करतो, 2-3 बॅच लावतो, 5-6 टेस्ट सिरीज लावतो, सगळं करतो आणि परीक्षेत असं कळतं की सायन्सला तर 50% पण मार्क आले नाही. त्यामुळं थोडंसं प्रॅक्टिकली विचार करा, इमोशनल होऊ नका. आपल्या स्ट्रेंथ्स आणि विकनेसनुसार टॉपिक काढा, टॉपिक मधले पण एरियाज काढा, सब्जेक्ट काढा की ह्या विषयामध्ये मला एवढे मार्क पडू शकतात, मग यासाठी मी किती एफर्ट घेतले पाहिजे, गणितासाठी किती एफर्ट घेतले पाहिजे, विज्ञानासाठी किती घेतले पाहिजे, भूगोलासाठी किती घेतले पाहिजे, इकॉनॉमीसाठी किती घेतले पाहिजे. हे तुमचं तुम्ही ठरवायचं असतं की एक रफ, ज्याला आपण म्हणतो की एक सुरुवातीला मॅक्रो प्लॅन करा की बाबा आता माझ्याकडे किती दिवस आहेत. समजा साधारण आपण परीक्षा असं कन्सिडर करूया की 5 जानेवारीला नाहीये तर ही 31 डिसेंबरलाच आहे, 5 दिवसाचा आपण स्पॅन ठेवला तर 31 डिसेंबरचा आपण कन्सिडर केला आणि आज ऑक्टोबर म्हटला, ऑक्टोबरचे 20 दिवस, नोव्हेंबरचे 30 आणि डिसेंबरचे 30 आणि 30 60 आणि 70 दिवस आहेत आपल्याकडे. आपण 70 दिवसाचा एक प्लॅन करू शकतो. 70 दिवसाच्या प्लॅन मध्ये माझ्याकडे साधारण अभ्यासाला किती तास मिळतील. आपण एक रोजचे 8 तास म्हणलं, 7 8 56 तर 560च्या आसपास आपल्याकडे तास मिळत आहेत. मग त्या तासाला आपण प्रत्येक विषयाला डिवाइड करूया की मला विज्ञानला किती तास द्यायचे, जिओग्राफीला किती द्यायचे, आणि मग त्या तासानुसार एक वीकली प्लॅन्स बनवायचे. वीकली प्लॅन्स किंवा आपण त्याला म्हणूया सब्जेक्ट वाईज प्लॅन की विज्ञानसाठी माझ्याकडे एवढे तास आहेत म्हणजे एवढ्या दिवसात मला विज्ञान करायचंय, एवढ्या दिवसात मला भूगोल करायचा आहे. आता मी हे नेहमी असं का सांगतो, तुम्हाला डायरेक्टली प्लॅन का नाही देत बघा, प्रत्येक जण वेगळा आहे. याच्यामध्ये खूप लोकांचे मला फ्री मेंटरिंग मध्ये कॉल येतात, ते जॉब करणारे आहेत. काही लोकांचं कसं होतं की दुसरा काहीतरी विषय असतो, काही लोकांना विज्ञान सोपं जातो, काहींना भूगोल सोपा जातो, काहींना मॅथ अवघड जातं, काहींना मॅथ सोपं जातं. मग मॅथसाठी 10 दिवस दिले, एखाद्याला 5 दिवसात होत असेल तो प्लॅन वर्कआउट होणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमचा पर्सनलाइज्ड कस्टमाइज्ड प्लॅन बनवणं आवश्यक आहे.
आणि जर तुम्हाला तो वन साइज फिट्स ऑल प्लॅन पाहिजेच असेल तर त्यासाठी आपण प्रॅक्टिस टू परसिस्ट P2P नावाची एक बॅच लॉन्च केलेली आहे कंबाईन साठी, ग्रुप बी ग्रुप सी मिळून, की याच्यामध्ये सगळे जीएस करंट अफेअर्स सहित आपण कव्हर करतोय. तर त्याचा साधारण एक शेड्यूल मी आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे एमपीसी मेड सिम्पल पूर्वीचं आणि आता एमपीसी एक्झाम मंत्रा, तर त्याच्यावर मी ती पीडीएफ शेअर केली होती. त्याच्यामध्ये साधारणतः आपण काय केलं होतं की डेली आपण करंटचे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि प्रत्येक विषयाचे प्रॅक्टिस क्वेश्चन्स आपण टाकणार आहेत. त्यात भूगोल आपण 7 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर घेतला होता, इतिहास 21 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर, पॉलिटी 4 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर, सायन्स 16 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर, इकॉनॉमी 2 डिसेंबर ते 11 डिसेंबर. मधले दिवस कुठे खाल्ले तर मधले दिवस जे आहेत ते रिव्हिजन साठी ठेवले होते. म्हणून आपण जे आपल्या प्रॅक्टिस टू परसिस्टला नाव दिलं होतं टाइम बाउंड आणि सायंटिफिकली प्लॅन्ड बॅच. म्हणजे तुम्हाला प्रत्येक विषयानंतर इव्हन बघा भूगोलामध्ये पण आहे ना, महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल याच्यामध्ये पण तुम्हाला 1 दिवसाचा गॅप दिलाय अभ्यासाला रिव्हिजन करण्यासाठी. रिव्हिजन ही फार गरजेची आहे आणि वेळेत झाली तरच आपल्या गोष्टी रिटेन होतात, नाही तर पुढचं पाठ मागचं सपाट होतं. त्यामुळे हा जो प्लॅन बनवलेला आहे तर हा एकदम विचार करून रिव्हिजनचे खूप सारे दिवस ठेवून हा प्लॅन आपण दिलेला आहे. अजून एक सगळ्यात चांगली गोष्ट या परीक्षेच्या बाबतीमध्ये एक जी बघायला मिळाली, ज्याला मी अपॉर्च्युनिटी म्हणून बघतो, की शेवटची ऑब्जेक्टिव्ह राज्यसेवा परीक्षा आहे. बऱ्याच जणांना राज्यसेवा करायची इच्छा आहे, ते लोक राज्यसेवा बिनधास्त करू शकतात. राज्यसेवेचा पेपर झाल्यानंतर वर्स्ट केस सिनारिओ की तुमचा स्कोअर चांगला आला नाही, तुम्हाला ग्रुप बी ला शिफ्ट व्हायला जवळपास 1 महिना मिळतो. वर्स्ट केस सिनारिओ ग्रुप बी ला पण शिफ्ट होता आला नाही, ग्रुप सी ला शिफ्ट व्हायला परत 1 महिना साधारण मिळतो. फक्त अडचण मेन्स मध्ये येईल. कदाचित माझा जो अंदाज आहे की कंबाईनची मेन्स ही मार्च मध्ये होईल. म्हणजेच जर आपण 10 एप्रिलच्या आसपास राज्यसेवेची मेन्स पकडली तर कंबाईनची मेन्स मार्च मध्ये होईल. त्या अनुषंगानं आपल्याला प्रिलिम्स नंतर डिसिजन घ्यावा लागेल. जर कंबाईन करायची तर कंबाईन वरच फोकस करावा लागेल, कारण ती मार्च मध्ये होईल. आणि ग्रुप सी ची मेन्स फक्त एक चांगली गोष्ट ही आहे की एप्रिलमध्ये राज्यसेवेची मेन्स झाल्यानंतर तुमचा जर मेन्स चांगली गेली नाही राज्यसेवेची, प्रिलिम्स ग्रुप सी ची निघालेली असेल तर मे मध्ये ग्रुप सी ची एक्झाम होऊ शकते. तर तिथे तुम्हाला परत काय म्हणता येईल, एक काय सेकंड चान्स तुम्हाला मिळू शकतो या वर्षामध्ये पोस्ट घेण्याचा पुढच्या 25 मध्ये. आणि समजा वर्स्ट केस सिनारिओ कुठेच काय नाही झालं तर कदाचित 25च्या ज्या काय एक्झाम्स आहेत राज्यसेवा ग्रुप बी ग्रुप सी त्या जून पासून पुढे चालू होतील असा माझा प्राथमिक अंदाज आहे. तर त्या अनुषंगाने ही एक चांगली गोष्ट आहे. मग आता आपण मेनली फोकस एरिया जर बघितले ना, ग्रुप सी मध्ये मला असं वाटतं विशालचं एक्झाम्पल घेतलं किंवा वैभवचाही चांगला स्कोर असतो. वैभवने STI 2022 झालाय, 23ची पण मेन्स दिली होती, त्याचाही स्कोर चांगला होता. इव्हन सगळ्यांचा ज्यांचा बघितला ना मी, विज्ञान आणि गणित याच्यामध्ये ज्यांना चांगलं स्कोरिंग होतं ना त्यांचा स्कोर 55+ आरामात जातो. 60+ वाल्यांना तर बाय डिफॉल्ट गणित आणि विज्ञानमध्ये मार्क पडलेच पाहिजे तरच तो जातो. एक गोष्ट अजून चांगली आहे की प्रिलिम्सला तरी तेवढं स्ट्रगल नाहीये कट ऑफ क्लिअर करायला, कारण एकत्रपणे कट ऑफ थोडासा कमी लागेल. पण परत विज्ञान आणि गणित हे मेन्सला पण आहे, त्यामुळे आता ढिल्ले होऊन चालणार नाही की प्रिलिम्सचा कट ऑफ कमी लागणार आहे मग प्रिलिम्सचा कमी अभ्यास करतो. एक गोष्ट लक्षात घ्या, कंबाईन प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये फक्त प्रश्न विचारण्याच्या पद्धतीत थोडासा बदल आहे, अदरवाईज सिलेबस सेम आहे. आता जर प्रिलिम्स स्ट्रॉंग केली तर मेन्सला कमी वेळेमध्ये चांगलं मॅनेज करता येऊ शकतं. त्यामुळे आता ढिल्ल पडू नका, आता लूज पडू नका. प्रिलिम्सचा अभ्यास सहज निघते आणि कट ऑफ कमी लागेल ह्या भानगडीमध्ये पडू नका. जे आपल्या हातात नाही त्या गोष्टीच्या मागे लागायचं नाही. जे कंट्रोलेबल्स आहेत, जे आपल्या हातात आहेत, ज्याला आपण ठरवू शकतो त्या गोष्टींवर फोकस केला पाहिजे. अभ्यास करणं आपल्या हातात आहे तो आपण केला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा एक महत्वाचा विषय असतो की प्रॅक्टिस क्वेश्चनची फार गरजेची आहे. का ग्रुप बी ग्रुप सी ला हे का महत्वाचं आहे राज्यसेवेपेक्षा? ग्रुप बी सी ला सगळं गणित परत ते 60 मिनिट 100 प्रश्न, ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुमची एवढी प्रॅक्टिस झालेली पाहिजे ना, लिटरली तुमचे रिफ्लेक्सेस तयार झालेले पाहिजे. रिफ्लेक्सेस व्हॉट आय मीन बाय, शोएब अख्तर 152.5च्या स्पीडनं जेव्हा बॉल करतो तेव्हा बॉलचा टप्पा पडल्यानंतर तुम्हाला डिसिजन घेणं शक्यच नसतं. बॉल हातातून रिलीज झाल्यानंतर तुम्हाला अंदाज लावावा लागतो, बाउन्सर आहे, ओव्हर पिच आहे, यॉर्कर आहे, आउटसाइड आउट स्विंग आहे, इन स्विंग आहे, आणि तशा पद्धतीने ऑटोमॅटिकली तुमची बॅट गेली पाहिजे. तुम्ही ऍक्टिव्ह व्हाईसनं काही गोष्टी केल्या तर त्या वर्क होणार नाहीत, पॅसिव्ह व्हाईसनं कराव्या लागतात. ऑटोमॅटिकली बॉडीची अशी सवय झाली पाहिजे, बॉल पडला की बॅट त्या दिशेने गेली पाहिजे. असंच तुमचं पॅसिव्ह कंडिशनिंग कंबाईनच्या पेपरमध्ये झालेलं पाहिजे. असा प्रश्न दिसला की बरोबर इथं उत्तरे पुढे गेलो, असं गणित दिसलं ह्या गणितामध्ये आपल्याला पूर्ण व्हॅल्यू टाकायची गरज नाही, ऑप्शन बघायचे, ऑप्शन मधून 2 ऑप्शन इलिमिनेट झाले, 2 मधली एक व्हॅल्यू टाकून बघायची,
हे उत्तर नाही आलं तर पुढची व्हॅल्यू टाकली की तेच उत्तर असलं पाहिजे. अशा पद्धतीने तुमची कंडिशनिंग झाली पाहिजे गणिताच्या बाबतीमध्ये, इतर पेपरच्या क्वेश्चनच्या बाबतीमध्ये. आणि याच्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. मग तुम्ही मॉक टेस्टची सोडवा, प्रिव्हियस इयर क्वेश्चनची सोडवा. जसं मी नेहमी सांगत असतो, नॉर्थ इंडियाच्या ज्या PCS एक्झाम आहेत त्यांचे प्रश्न सोडवा, ऑल इंडिया लेवलला बँकिंगचे मॅथ रिझनिंगचे सोडवा, किंवा अजून कुठलेही सोडवा. किंवा प्रॅक्टिस जे आपण प्रॅक्टिस टू पर्सिस्टचा इनिशिएटिव्ह आणला टेलिग्रामवर, आपण काय केलंय की प्रॅक्टिसचे क्वेश्चन्स देतोय आपण सॉल्व्ह करायला, तिथे सोडवा, कुठेही सोडवा, पण प्रॅक्टिस क्वेश्चन्सची भरपूर करा. त्याच्यामध्ये अर्थातच मॉक टेस्टचा एक रोल 100% आहे, त्याशिवाय तुम्हाला ह्या गोष्टी जमणार नाहीत. ऍडव्हान्स वाल्यांनी एक टेस्ट सिरीज आणलेली कंबाईनसाठी, खूप चांगले रिव्ह्यू आहेत त्याचे, आणि त्याची टीम पर्सनली ओळखतो, त्यामुळे त्या टेस्टचा विचार करू शकता ऍडव्हान्सच्या तुम्ही. त्याच्यानंतर महत्वाचं आहे बघा रिव्ह्यू. आता जो काय आपला प्रिपरेशन करायचा, कोणाला काहीच प्लॅन जर समजला नाही, सरळ आपला प्रॅक्टिस टू पर्सिस्ट ऑल GSचा प्लॅन उचला. 7 ऑक्टोबर पासून 11 डिसेंबर पर्यंत आहे. तुम्हाला असं वाटलं असेल मागचे 3 दिवस गेले, तुम्ही उद्याचा दिवस घ्या आणि 15 डिसेंबर पर्यंतचा प्लॅन करा. म्हणजे 13 ऑक्टोबर किंवा 12 ऑक्टोबर 11 ऑक्टोबर ते 15 डिसेंबरचा हा प्लॅन 2-2 दिवस पुढे शिफ्ट करून डायरेक्टली ह्या प्लॅन प्रमाणे अभ्यास करू शकता. तो झाल्यानंतरही तुम्हाला इनफ म्हणजे एक 15 ते 20 दिवस परत रिव्हिजनसाठी काही गोष्टींवर काम करण्यासाठी मिळू शकतात. अर्थातच करंट अफेअर्स डेली करणं कंपल्सरी, मॅथ रिझनिंग डेली कंपल्सरी करावं लागेल. मॅथ रिझनिंग ज्यांना जमत नाही त्यांनी एक नियम बनवा, जर मी दुपारच्या जेवणानंतर मॅथ रिझनिंग 1 तास प्रॅक्टिस केली तरच मी रात्री जेवणार, रात्रीच्या जेवणानंतर मी मॅथ रिझनिंगची 1 तास प्रॅक्टिस केली तरच मी उद्या दुपारी जेवणार. आणि हे कुणातरी सोबत चॅलेंज करा, मित्र, मी आई वडील कोणासोबत तरी, की मी जर मॅथ रिझनिंगची प्रॅक्टिस नाही केली तर मला जेवण मिळणार नाही. असं काहीतरी जर केलं तर आणि तरच तुम्हाला, नाही तर काय होतं मॅथ रिझनिंगच्या बाबतीत माझा स्वतःचा पण लेझिनेस मी सांगतो, UPSC सेट करत असताना उद्या करू प्रोकास्टिनेशन, पुढे ढकलणे, तर ते इतकं पुढे निघून जातं की परीक्षा जवळ येते. आणि मॅथ रिझनिंग असा विषय आहे, बेसिक ऍप्टिट्यूड असला तरच लवकर स्कोर होतो, अदरवाईज शेवटच्या दिवसांमध्ये कितीही डोकं आपटलं तरी स्कोर वाढत नाही. त्याच्यानंतर डूज आणि डोंट सगळ्यात महत्वाचे कंबाईनच्या पेपरमध्ये. एक गोष्ट लक्षात घ्या की फक्त प्रॅक्टिस क्वेश्चन करून चालणार नाही, फक्त अभ्यास करून चालणार नाही, दोन्ही गोष्टी बॅलन्स कराव्या लागतील. झालेला अभ्यास प्रॅक्टिस टेस्टच्या स्वरूपात टेस्ट करणे, चेक करणे, कुठे कमी पडतोय, काय कमी पडतोय, परीक्षेतली स्ट्रॅटेजी प्लॅनिंग, मॉक टेस्टमध्ये, प्रॅक्टिस टेस्टमध्ये n नंबर ऑफ एक्सपेरिमेंट करा. आधी गणित घ्या, कधी विज्ञान घ्या, कधी करंट अफेअर्स घ्या, कधी भूगोल घ्या, कधी अर्धगणित घ्या, कधी नंतर घ्या, वेगवेगळे कॉम्बिनेशन्स वापरा आणि नंतर एका निर्णयापर्यंत या की माझ्या बाबतीमध्ये गणित सुरुवातीला घेतलं तर मला फायदा होतो, गणित मध्ये घेतलं तर फायदा होतो, विज्ञान सुरुवातीला घेतलं तर फायदा होतो. अशा गोष्टी ठरवा, तेच परीक्षेमध्ये फायनली आपल्याला करावं लागणार आहे. आणि शेवटी परत तुम्हाला मी तेच सांगेल की कंबाईन इज ऑल अबाउट 60 मिनिट्स 100 क्वेश्चन गेम. तुम्हाला सगळं जे काय करायचं ते ह्या गोष्टीवर करायचं. त्यामुळे सारखं डोक्यात हे आलं पाहिजे आपल्या की आज मी 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवण्यासाठी काय शिकलो. जर तुम्ही रोज काही शिकला नाही तर समजून घ्या तुम्ही आज परीक्षेत पास होण्यासाठी काहीच केलं नाही, अभ्यास केला म्हणजे फक्त पाट्या टाकायचं काम केलं, राईट. याच्या व्यतिरिक्त जे काय बाकी डाऊट्स असतील आपण परत लवकरच मिळूया. शेड्यूल जो आहे ती PDF आपल्या MPSC एक्झाम मंत्रा टेलिग्राम चॅनलवर आहे. MPSC एक्झाम मंत्रा किंवा MPSC मेड सिम्पल जे YouTube आहे त्याच्या कमेंटमध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे, ती लिंक तुम्ही बघू शकता. आपला अँड्रॉइड ऍप आहे ते पण डाउनलोड करू शकता. थँक्यू व्हेरी मच, ऑल द व्हेरी बेस्ट.